नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 17 एप्रिल 2026चा आहे. शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई यांचा. शासन निर्णयाचा विषय आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा असतानाही सदर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती करणे, शाळांची मान्यता काढून घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. या संदर्भात काही संदर्भ आहेत की जसं महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापना विनियम अधिनियम 2012 आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययनाध्यापन सक्तीचे करण्यासाठीची जी तरतुदीचा अधिनियम 2020 आहे. राज्यातील सर्व मराठी भाषेचे सक्तीचे अध्ययनाध्यापन अधिनियम 2020ची अधिसूचना दिनांक 16 मार्च 2020 आहे. आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक शासन निर्णय आहे 1 जून 2020चा. तर महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित भाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचं अध्ययनाध्यापन सक्तीचं करण्यासाठी अधिनियम 2020 पारित केला होता आणि 9 मार्च 2000 रोजी हा अधिनियम तयार करण्यात आला. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा हा इयत्ता 1ली ते 10वीसाठी 2020-21 पासून सक्तीचा करण्यात आला. आणि या अधिनियमाच्या कलम 4(2) नुसार जी शाळा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या तारखेस आधीच अस्तित्वात आहे आणि जी एक सक्तीचा विषय म्हणून मराठी शिकवत नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल. आणि अशी शाळा ज्याच्याशी संलग्न आहे त्या संबंधित मंडळांना, प्राधिकाऱ्यांना अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तर या संदर्भात 1 लाखापर्यंतची शास्तीची तरतूद यापूर्वीच करण्यात आलेली आहे. या नियमाच्या अनुषंगाने 1 एप्रिल 2020 पासून हा अधिनियम लागू करण्यात आलेला आहे आणि 16 मार्च 2020 रोजी ही अधिसूचना प्रसिद्ध केली होती. तसेच महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनियम अधिनियम 2012च्या कलम 16 मध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता देताना ज्या काही अधिनियमच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा निर्देशमध्ये तरतूद दिलेली आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययनाध्यापन सक्तीचा अधिनियम 2020 आहे. त्यानुसार 2020 पासून टप्प्याटप्प्याने 1ली ते 10वीसाठी मराठी भाषेचं अध्ययनाध्यापन सक्तीचं करण्यात आलेलं आहे. सदर शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये जर पालन केलं नसेल तर विभागीय शिक्षण उपसंचालक हे सक्षम प्राधिकरण म्हणून काम करतील आणि शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक हे अपिली अधिकारी म्हणून काम करतील. परंतु अद्यापसुद्धा अनेक शाळांमध्ये, विशेषतः खाजगी संस्थेमार्फत चालवणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे. म्हणून राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा नियम लागू करण्यासाठी या बाबीचं उल्लंघन जर केलं असेल तर त्या शाळांना शास्ती आणि मान्यता काढून घेण्याबाबतची कार्यपद्धती या संदर्भात शासन विचाराधीन होतं. म्हणून हा शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की 1 एप्रिल 2020 पासून हा जो अधिनियम लागू करण्यात आलेला आहे की मराठी भाषा सक्तीचं अध्ययनाध्यापन, या नियमानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आणि सोबत अजून एक सूचना दिलेली आहे की यात सर्व माध्यमांनी सर्व व्यवस्थापनाच्या आणि मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य अध्यापनासाठी मराठी विषयातील शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. याचा अर्थ असा आहे की याच्यात महाराष्ट्रातील स्टेट बोर्डच्या असतील, CBSEच्या असतील, ICSEच्या असतील, कोणत्याही मंडळाची शाळा असेल आणि कोणत्याही माध्यमाची शाळा असेल की जसं की उर्दू असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, तमिळ, अशा कुठल्याही माध्यमाची महाराष्ट्रातली शाळा असेल तरी त्यांना, आणि व्यवस्थापन कुठलं जरी असेल तरी त्यांना आता मराठी भाषेसाठी एक अर्हताप्राप्त शिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी अतिरिक्त सूचना दिलेल्या आहे. आणि सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हे अध्ययनाध्यापन होणं अपेक्षित आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षण उपसंचालक यांना याच संदर्भात अधिकार दिलेले आहेत. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक हे मराठी भाषा जर अंमलबजावणी होत नसेल तर त्या शाळांना व्हिजिट करतील आणि त्या संदर्भातल्या अहवाल तयार करून शासनाला सादर करतील. इतर मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्या मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याची पडताळणीसुद्धा करतील आणि शाळा सुरू झाल्याच्या 2 महिन्यात हे पडताळणी करणं अपेक्षित आहे. शिक्षण संचालक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांना हा सादर करायचा आहे. तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा या विषयाचं अध्ययनाध्यापन करण्याबाबत सर्व शाळांना नोटिसा देणे, सर्व व्यवस्थापनांना नोटीस देण्याच्या संदर्भात सुद्धा यात कार्यवाही आहे. 15 दिवसाच्या आत संबंधित शिक्षण उपसंचालक यांच्याकडे खुलासा सादर करावा लागेल. जर या शाळा व्यवस्थापनावर
जर त्या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नसेल तर 1 लाखपर्यंत दंड आकारता येईल आणि शाळा व्यवस्थापनास संबंधित शाळेमध्ये मराठी अध्ययन चालू जर नसेल तर लगतच्या वर्षापासून ती कार्यवाही करण्यासाठी अपेक्षित असेल. विभागीय उपसंचालक यांना दंडाची रक्कम आणि या बाबींमध्ये शिक्षण उपसंचालक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांच्या नावे संबंधित शाळेकडून संस्थेकडून भरणे अपेक्षित आहे. संबंधित शाळा व्यवस्थापनाला शिक्षण उपसंचालक यांच्या निर्णयाविरुद्ध प्राथमिक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे किंवा माध्यमिक संचालक यांच्याकडे सुद्धा अपील करता येईल. त्यासाठी 30 दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. शिक्षण संचालक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांनी याच्या संदर्भात सुनावणी घेणे असेल, त्याच्यावरचा निर्णय घेणे असेल, हे सर्व कार्य करायचं आहे. जर याप्रमाणे व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये जर एवढं करूनसुद्धा जर होत नसेल, आदेशाचं पालन होत नसेल तर शाळेचा मान्यता काढून घेण्याबाबतचा अहवाल आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावा आणि महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त यांनी 3 महिन्याच्या आत त्यात सुनावणी घेण्यात यावी आणि शाळेच्या व्यवस्थापनामध्ये शाळेमध्ये जर मराठी भाषेचं अध्ययन जर सुरू झालेलं नसेल किंवा केलं नसेल तर त्यांची शाळेची मान्यतासुद्धा काढण्याबाबतचे आदेश मान्य आयुक्त शिक्षण हे करतील, अशा संदर्भात हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जेवढ्याही शाळा असतील, ज्या कोणत्याही मंडळाच्या असतील, कोणत्याही व्यवस्थापनाच्या असतील, कोणत्याही माध्यमाच्या असतील, तर या शाळांमध्ये मराठी भाषा 1ली ते 10वीसाठी शिकवणं अनिवार्य आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी हा शासन निर्णय आहे. खरं म्हणजे CBSE, ICSE शाळांमध्ये किंवा काही माध्यमाच्या शाळांमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेला थोडंसं दुर्लक्षित केलं जातं आणि या शासन निर्णयामुळे निश्चितच महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी जो महाराष्ट्रात राहतो, कोणत्याही शाळेत शिकत असेल, कोणत्याही माध्यमात शिकत असेल तर त्याला मराठी भाषा येणं अपेक्षित आहे. या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी भविष्यात होणार आहे. त्या दृष्टीने सर्व आपण महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला अभिमानाची गोष्ट असेल आणि निश्चित या संदर्भात आपण कार्यवाही होणे या सर्वांची इच्छा आहे. त्या दृष्टीने शासनाने सुद्धा निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.